नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी आणि बुलेटिन मध्ये आता विविध बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया. 36 जिल्हे 72 बातम्यांमधून. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात दलित पॅंथर संघटनेचं आंदोलन. अत्याचाराच्या निषेधार्थ या घटनेचा निषेध. पुण्यातील घटनेच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाच्या महिला आघाडीचं आंदोलन. मध्यवर्ती बस स्थानकात निषेध आंदोलन. सरकार विरोधात यावेळी घोषणाबाजी. स्वारगेट प्रकरणानंतर आता सांगली एसटी विभाग अलर्ट मोडवर. आगारात पडून असणाऱ्या बसेसची अधिकाऱ्यांकडून पाहणी. 12 शिवशाही बसेस 5 वर्षांपासून भंगारावस्थेत. धुळे बस स्थानकातील सुरक्षा व्यवस्था सध्या वाऱ्यावर. तर बस स्थानकामध्ये 4 कोटी रुपये खर्चून सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. स्थानकातील काँक्रिटीकरणाच्या कामामुळे प्रवाशांना नाहक त्रास. नाशिक शहरातील बस स्थानकांवर मद्यपींचा वावर. तर मेळा बस स्थानक आणि ठक्कर बाजार बस स्थानकातील वास्तव. महिलांची सुरक्षा सध्या वाऱ्यावर. अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद. सिंधुदुर्गात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. पोलीस कक्षामध्ये पोलीस कर्मचारीच नाहीत. TV9 मराठीचा रियालिटी चेक. तर बस स्थानकात मोठी गर्दी असताना सुद्धा पोलीस नसल्यानं सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. पुण्याच्या वाकडेवाडी आगारामध्ये पोलीस मदत केंद्रच नाही. तर नाशिक आगारामध्ये विजेअभावी काळोख. तर सोलापुरात पार्किंगमध्ये एकच सुरक्षा रक्षक. रत्नागिरीसह कोल्हापुरात सुद्धा एसटी आगारामध्ये लाईटची व्यवस्था नाही. TV9 मराठीकडून रियालिटी चेक. चिपळूणमध्ये अनधिकृत टपऱ्यांवर नगर परिषदेचा हातोडा. तर एसटी डेपो बाजूच्या बाजारपेठेमध्ये गटारावर बांधलेले शेड हटवण्याचं काम सुरू. पोलीस बंदोबस्तात कारवाई. सोलापूरच्या पंढरपूरमध्ये आमसभेद या दरम्यान भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक आणि आमदार अभिजित पाटील यांचे कार्यकर्ते आमने-सामने. तर निकृष्ट कामाच्या मुद्द्यावरून परिचारकांच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर सभा सुरू आहे. संजय राऊतांच्या नीलम गोऱ्हेंविरोधातील वक्तव्याविरोधात शिंदेंची शिवसेना आक्रमक. तर नागपूरच्या व्हरायटी चौकामध्ये शिवसेना महिला आघाडीकडून आंदोलन. छत्रपती संभाजीनगर महापालिकेसमोर काँग्रेसचं आंदोलन. शहरातील विविध समस्यांवरून काँग्रेसचा हल्लाबोल. नांदेडमध्ये जिल्हा परिषदेच्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचं मानधन 11 महिन्यांपासून थकीत. तर मानधन मिळावं या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचं जिल्हा परिषदेच्या परिसरात उपोषण. हिंगोलीमध्ये नळाला पाणी येत नसल्यामुळे ग्रामस्थांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन. जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत आंदोलनाचा इशारा. धुळ्यामध्ये आयुक्तांच्या घरासमोर ठाकरे गटाचं आंदोलन. तर धुळे महानगरपालिकेचं थकबाकीदार मालमत्ताधारकांच्या घरापुढे ढोल वाजवत वसुली सुरू. याविरोधात ठाकरे गटाकडून निषेध व्यक्त. अहिल्यानगरमध्ये थकीत बिलांसाठी ठेकेदार आक्रमक. तर जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आंदोलन. यवतमाळमधील मोरेगाव या ठिकाणी देशी दारू दुकान बंदीसाठी महिलांचं साखळी उपोषण. तर त्वरित दारू दुकानं बंद करण्याची मागणी. धार्मिक स्थळाजवळच दारूचं दुकान असल्यामुळे महिला आक्रमक. लातूर जिल्ह्यामध्ये तूर हमीभाव केंद्राला केंद्र सरकारकडून 30 दिवसांची मुदतवाढ. तर शेतकऱ्यांची मात्र हमीभाव केंद्राकडे पाठ. तर लातूर जिल्ह्यामध्ये केवळ 526 शेतकऱ्यांचीच नोंदणी. अडत बाजारामध्ये तूर विकण्याला शेतकऱ्यांची पसंती. अमरावतीमध्ये शासकीय तूर खरेदीसाठी नोंदणी. मात्र अद्यापही खरेदीचे आदेश नाहीत. नाईलाजानं शेतकऱ्यांवर खासगी बाजारात तूर विकण्याची वेळ. यवतमाळमध्ये हरभऱ्याचे दर 400 रुपयांनी घसरले. शासकीय खरेदीला अद्याप सुरुवात नाहीच. त्यामुळे शेतकऱ्यांवर सध्या खासगी व्यापाऱ्यांकडे हरभरा विकण्याची वेळ. खासगी बाजारामध्ये हरभऱ्याला कवडी मोल दर. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 900 क्विंटल लाल सुक्या मिरचीची आवक. तर मिरचीला 9 ते 10 हजार रुपयांचा सध्या भाव. मात्र किंमत 18 ते 20 हजार रुपये भाव किमान देण्यात यावा अशी शेतकऱ्यांची मागणी. जळगावच्या अंमळनेर बाजार समितीमध्ये रब्बी हंगामातील शेतमालाची मोठी आवक. तर बाजार समितीत 10,400 क्विंटल धान्याची आवक. जळगावच्या बाजारपेठेमध्ये टरबुजाची मोठ्या प्रमाणात आवक. तर मात्र टरबुजाला भावच नसल्यामुळे टरबूज उत्पादक शेतकरी चिंतेत. लावलेला खर्च सुद्धा निघत नसल्यामुळे शेतकरी सध्या अडचणीत. वर्ध्यातील हिंगणघाट इथल्या सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प लवकरच पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित होणार. तर वणा नदी संवर्धन समितीला नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं आश्वासन. यासह सांडपाणी शुद्धीकरण करण्याची समितीची मागणी. लातूर शहरातील अनेक भागांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी नळाद्वारे पिवळसर पाण्याचा पुरवठा. तर लातूर महानगरपालिकेकडून पाणी पिण्यायोग्य असल्याचं स्पष्टीकरण. मात्र पिवळ्या पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीती. उल्हासनगरच्या खेमाणी मार्केट परिसरामध्ये गटाराच्या पाण्यात भाज्या धुतल्या जात असल्याचा प्रकार समोर. तर महापालिकेच्या आरोग्य विभागानं कारवाई करण्याची नागरिकांची मागणी.
कोकणात मुंबईमध्ये आणि कोकणात तापमानाचा सध्या कहर वाढला तर उष्णतेच्या लाटेनं नागरिक हैराण. फेब्रुवारीतच उष्णतेची लाट जाणवत असून तापमान सध्या 40 अंशांच्या उंबरठ्यावर. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे अहिल्यानगरच्या शिर्डीमध्ये सुद्धा उन्हापासून रक्षणासाठी साईबाबा संस्थांकडून उपाययोजना. संस्थांकडून भाविकांसाठी मंडप आणि पायांना चटके बसू नये यासाठी मॅटची व्यवस्था. नागपुरातील बेलत्रोडी या परिसरामध्ये ऑनलाईन सट्टा खेळणाऱ्या 7 आरोपींना अटक. आरोपींकडून 29 मोबाईल, 5 लॅपटॉप असा 13 लाखांचा मुद्देमाल जप्त. गुन्हे शाखेची कारवाई. यवतमाळच्या आर्णीमध्ये मद्य विक्री प्रकरणातील अटकेतील आरोपीचा मृत्यू तर पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. गोंदियामध्ये वसुली प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस शिपाई निलंबित. आरोपीकडनं वसुली भोवली तर आता रामनगर पोलीस ठाण्यामधलं हे प्रकरण. तर या प्रकरणी सुमेध खोपीकर आणि पोशी प्रवीण यांचं निलंबन. नाशिक शहरामध्ये सीसीटीव्हीचं जाळं आणखी घट्ट करण्यासाठी जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचा हातभार. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाकडनं 5 लाखांच्या CSR निधीच्या प्रस्तावाला मंजुरी. लातूरमध्ये अवैध वाळू वाहतुकीवर आता कारवाई सुरू असताना हल्ला करण्याचा प्रयत्न. 6 जणांवर गुन्हा दाखल तर कारवाई दरम्यान एकानं टिप्परमधील वाळू रस्त्यावर खाली करून पळ काढला. परभणीमध्ये कचरा वेचणाऱ्या 10 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी 2 अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल. परभणीच्या हुडको परिसरातली घटना. रायगड खालापूर तालुक्यातील थीम पार्कमध्ये सहलीसाठी गेलेल्या 14 वर्षीय मुलाचा मृत्यू. 8वीत शिकणाऱ्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची माहिती. सोलापुरात लग्नाच्या वरातीमध्ये काही महिलांचा अश्लील हावभाव करत डान्स तर अश्लील हावभाव करत नाचल्याप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल. पोलिसांकडून डीजे आणि ट्रॅक्टरसह 80,000चा मुद्देमालही जप्त. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये आणखी एकाला ताब्यात घेतल्याची माहिती. एका प्रतिष्ठित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं तर ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 4 जणांना अटक. कोल्हापूरच्या कळंबा कारागृहामध्ये कैद्यांच्या 2 गटात हाणामारी. वाद सोडवण्यासाठी गेलेल्या महिला तुरुंगाधिकारी सुद्धा जखमी तर कारागृहातील मुलाखत कक्षामध्ये किरकोळ कारणावरून झाला होता वाद. अहिल्यानगरमध्ये पत्नीसोबतच्या वादातनं पतीनं गावठी कट्ट्यातून स्वतःवर झाडली गोळी तर पती गंभीर जखमी. राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा या ठिकाणची घटना. उपचारासाठी सोमनाथ वाघचौरेला पुण्यात हलवलं. जालन्याच्या अंबड तालुक्यामध्ये ट्रॅक्टर चोरणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात. गोंदिया या पोलिसांची कारवाई. भंडाऱ्यामध्ये दुचाकीला भरधाव ट्रकची धडक. दुचाकीस्वाराचा यामध्ये जागीच मृत्यू. ट्रक चालक पसार. पोलिसांकडून शोध सुरू. भंडारा साकोली महामार्गावरच्या धारगाव इथली घटना. चिपळूणमध्ये एसटी बसला भीषण आग तर बस डेपोतनं बाहेर पडताच थेट नाल्यामध्ये घुसली. सुदैवानं अपघातामध्ये कुणीही जखमी नाही. अलिबाग एसटी बस स्थानकाजवळ बसची दुचाकीला धडक. या धडकेमध्ये दुचाकीस्वार जागीच ठार. घटनेमुळे ग्रामस्थ संतापले. एसटी बस सेवा बंद तर बस स्थानकाला छावणीचं सध्या स्वरूप. अकोला जिल्ह्यामध्ये ट्रॅक्टरमधून शेतमजुरांचा जीवघेणा प्रवास. अकोट तालुक्यातल्या पणज रुईखेड या मार्गावरचा हा प्रकार. मालवाहू वाहनात सुद्धा बसायला जागाच नसल्याचं हे चित्र समोर. अहिल्यानगरच्या शिर्डीमध्ये उंच वाहनांना नो एंट्री तर नगर मनमाड महामार्गावर हाय बॅरियर्स लागणार. साई मंदिर परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी या उपाययोजना. पाथर्डी तालुक्यातील परीक्षा केंद्रावर नायब तहसीलदाराला कॉपी पुरवताना रंगेहात पकडलं. अनिल तोरडमल असं पकडलेल्या नायब तहसीलदाराचं नाव. नायब तहसीलदार स्वतःच्या मुलाला कॉपी पुरवत असल्याची माहिती समोर. केरळच्या धर्तीवर आता रत्नागिरीमध्ये सुद्धा हाऊसबोट सुरू तर रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून सिंधुरत्न समृद्ध योजनेतनं सुरू केली हाऊसबोट. पर्यटन वाढीसाठी जिल्हा परिषदेकडनं मोठं पाऊल. पुण्यातील सर्व भागाचा पाणीपुरवठा उद्या बंद राहणार तर चंदननगरमधील जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद. राज्य सरकारकडून महानगरपालिकांना स्थानिक संस्था कर विभाग बंद करण्याचे आदेश. पुणे पालिका हद्दीतील व्यापाऱ्यांकडे 200 कोटी तर पिंपरी पालिका हद्दीतील व्यापाऱ्यांकडे 2,800 कोटी रुपयांच्या थकबाकीचा प्रश्न गंभीर. पुण्याच्या भोरमध्ये बेशिस्त वाहन चालकांवर पोलिसांचा कारवाईचा बडगा. वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांची कडक कारवाई. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची 60 जणांवर जप्तीची कारवाई. घर बांधणी व्यवसायासह शेती कर्जाच्या थकबाकीमुळे आता जप्तीची कारवाई सुरू. बेशिस्त वाहन चालकांवर देगलूर पोलिसांकडून कारवाई तर नियमांचं पालन करा. पोलिसांकडून नागरिकांना सूचना. शेगाव तालुक्यातल्या बोधेगाव परिसरामध्ये सुद्धा अफूच्या झाडाची लागवड तर 4 गुंठ्यामध्ये अफूच्या 953 झाडांची लागवड केल्याची माहिती तर बोंडे असलेले 39 किलोचे अफूची झाडं जप्त.
आरोपी गणेश नवनाथ घोरतळेला अटक. महाराष्ट्रामध्ये नावी या ॲपचा आता घोटाळा समोर, तर धाराशिव जिल्ह्यातील ढोकी गाव घोटाळ्याचं सेंटर पॉइंट. मोबाईल रिचार्ज ऑफरचं आमिष दाखवत अनेकांची फसवणूक. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दरात 500 रुपये तर चांदीच्या दरामध्ये 1000 रुपयांची घसरण. सोन्याचा दर प्रति तोळा 89,198 रुपये तर चांदीचा दर हा प्रति किलो 97,000. अक्षरसृष्टी संस्थेकडून पुरंदर तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांना विमान प्रवास घडवला, तर ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांना भारताची प्रगती आणि इतिहास पाहण्याची यातनं संधी. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसेकडून लाडू वाटप, तर मनसे नेते अविनाश जाधव आणि रवींद्र मोरे यांच्याकडून ठाणे स्टेशन परिसरात लाडू वाटप.